आता आम्हाला शिकवताय वय? या घरातल्या माणसाची नस नस ठवा आहे मला. सून म्हणून आलेल्या आर्याची बी. हे बघा, तुम्हाला किंमत नसली तरी आमच्या अनुभवाची शिदोरी फार मोठी आहे. तुम्ही आर्याच्या नावानं किती बी खडे फोडा, पण आम्हाला ठाव आहे ती अमोघवर कधीही गोळी चालवणार नाही. आई साहेब, हे बघा, प्रत्येक गोष्टीचा दोष त्या आर्यावर थोपू नका. आणि तुमच्याजवळ काय पुण्याची मोठी गाठोडी आहेत र? तुम्ही काय काय पाप केली आहेत ना, मला चांगलं ठाव आहे. मला नाही म्हणा तुम्ही, स्वतःच्या स्वतःला तरी ठाव असतंच ना. आणि तुम्ही लोकांनी केलेल्या पापाची शिक्षा ना माझा अमोघ भोगतोय. कोणत्या स्वार्थासमोर नात्यांची पत्रास हाय कुठं कुणाला? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असतो. हे सगळं मी भोगलंय. आणि आता हीच वेळ तुमच्या लेकावर आली आहे. आता जर माझ्या अमोघला काही झालं ना तर त्याची जबाबदारी तुमच्या समध्यावर राहील. आई साहेब, मी काय म्हणतो, हे समज सांगण्याची आता ही वेळ आहे का? वय हीच येळ आहे. आता अमुकच्या जीवावर बेतलाय ना, म्हणून तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय. पण समज जेव्हा आलबेल असतं ना, तेव्हा माझं बोलणं उडवून लावता तुम्ही. ऐकता कुठं? आई साहेब, तुमच्या समोर हात जोडतो, आत्ता शांत व्हा. सध्याच्या घटकेला अमोघराजे बरे होणं महत्वाचं आहे का नाही? विराट गुरुजी अमोघला काय बी होऊ देणार नाही. नाव घेऊ नका त्या माणसाचं. तोच तुमच्या विनाशाला कारणीभूत आहे. त्याच्यापेक्षा काळूबाईला माफी मागा, तिला चाकणं घाला, भलं करेल ती अमुकचं. का वाद उघडून काढताय तुम्ही आता? हे शब्द महत्वाचा आहे का? माझ्या पोराचा जीव महत्वाचा आहे का? सरकार जरा शांत व्हा तुम्ही. टेन्शन वाढवायचं का आपल्याला? नाही, तुम्ही शांत, तुम्ही बसा आधी इकडे बसा. आई साहेब, हात जोडतो, गप राहा. आम्हाला वाद नकोयत. भाऊसाहेब, गुरुजींशी बोललात का तुम्ही? नाही, लावतो. एक थांब. बघा, गुरुजींचाच फोन आलाय आणि त्यांना कमी लेखण्याची चूक आता कोणी बी करू नका. जे ऐकायचं ते त्यांचंच. आई साहेब, धूळ घेतो पायाची गुरुजी. स्पीकरवर टाकन. होय. तुमच्यासारखे सिद्ध तुम्हीच गुरुजी. मग आम्ही काही सांगायच्या आधीच तुम्हाला कळलं होय. गुरुजी, घात झालाय, म्हणजे अमोघला गोळी लागली. लाईक क्रिटिकल कंडिशन होय. काय म्हणजे डॉक्टर्सने इथं बोलवलंय. काळूबाई जीवावर उठलीये अमुकच्या. चिंता करू नकोस, मी वाचवेन त्याला तिच्या तावडीतून. कृपा असू दे गुरुजी. अरे देवा,
अमुक भाऊजी वाचले तर यांनीच गोळी घातली हे सांगणारच ते. आता एक करा, आता घरात कुणी त्या काळूबाईचं नाव घ्यायचं नाही. वय गुरुजी. पण अमोग वाचलं माझा अमोग. ती मुलगी गावातच आहे. ती पळून जाणं आपल्या हिताचं नाही. शोधा तिला. दूर घे तू पायाची गुरुजी. कुठं शोधायचं आता? तुम्ही काळजी करू नका. सरकार अजून बी मला वाटतंय नको जाऊस या वाड्यात. हे बघ मोठ्या मुश्किलीनं बाहेर पडलीस ह्या वाड्यात. एकदा आत गेलीस का परत अडकलीस ताई. नको जाऊ. मला तुमच्या दोघांची काळजी कळतीये, पण ज्या अमोघनं मला सगळ्या संकटातून वाचवलं तोच अमोघ आज गोळी लागून तडफडत पडलाय. तो कुठे आहे, कसा आहे आपल्याला नाही माहित. आपण त्याला वाचूही शकत नाही. निदान त्याच्या घरच्यांना तरी सांगू शकतो. ते धावपळ करतील, ते वाचवतील त्याला. हो की मग तू नको, मी जातो. नाही, तू नाही, मीच जाणार. माझं कर्तव्य मला करू दे. त्यानंतर मला काहीही झालं तरी चालेल. प्लीज मला जाऊ दे. आधी घाई करा. अमोघला गोळी लागलीये, तो फार्म हाऊस कळलंय. काय? अमोघला घरी आणले. डॉक्टर बी आले, उपचार करतात. क्रिटिकल आहे तो. आर्या, थांब. तू आत नको जाऊ. का? आम्हाला असं कळलंय की तुझ्या हातून बंदुकीची गोळी सुटली आणि ती अमोघला लागली. म्हणजे आमचा विश्वास नाहीये ह्यावर, म्हणजे माझा आणि आईंचा. काकू, मी काहीही केलेलं नाहीये. मी नाही मारली गोळी. उलट मिलिंदने माझ्यावर गोळी झाडली तेव्हा अमोघ मध्ये आला आणि त्याला गोळी लागली. तो खाली पडला. अरे पण इथे तर मिलिंद आर्यावर आळ घेतलाय. बघितलंस ताई, हेच सांगत होतो तुला. चल नाही नाही नाही, तुझं मी काही ऐकणार नाही. तू चल इथनं. अमोघ सुखरूप आहे एवढं कळलंय ना आपल्याला. त्याच्यावर उपचार चालू आहेत. असे आपल्या नाही. अमोघला मी गोळी मारली आहे हा कलंक घेऊन मी या घराच्या बाहेर जाणार नाही. अगं पण हे पाटील जीव घेतील तुझा. येऊ दे. मला नाही फरक पडत. गोळी मिलिंदने चालवली आहे. हे घरच्यांना कळायला हवं. चूक माझी नाहीये, मिलिंदची आहे. आणि त्यासाठी मला घरात जायला हवं. हे पंडित, तू जाहीत ना आता. मी हाय तिच्या सोबत. मी तुला कळवी नंतर काय ते. तू आत्ता नको आत येऊस. जा तू. सरकार काळजी करू नका. गुरुजींनी सांगितलंय की नाही, आपल्या अमोघला काय बी होणार नाही. ठीक आहे ना? कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. क्रिटिकल नाही.
आलीस? तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? सोड तू मला. माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस आणि आता आमचा जीव घ्यायला आलीस तिथं. अहो मी खरं सांगते, मी अमोघवर गोळी नाही चालवली. तुम्ही प्लीज माझ्या बाबतीत गैरसमज नका करून घेऊ. खोटं बोलू नको तू. आमची बहिणी आहेस तू. गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की तू आमच्या जीवावर उठलीस म्हणून. घरी केलासच ना घात. आता सोड ना मला. नाही, खरंच सांगते मी अमोघवर गोळी नाही चालवली. उलट अमोघवर त्याच्याच भावानं म्हणजे मिलिंदने गोळी चालवली आहे. यांचं नाव घ्यायचं नाही. स्वतःला वाचवण्यासाठी ह्यांच्यावर आळ घालतेस काय? याच्या एकदम उलट आहे. जर मला स्वतःला वाचवायचं असतं तर मी या घरात कधीच आले नसते. बाहेरच्या बाहेर पळून गेले असते. तुमच्या तावडीत नसते सापडली. जाग लय उपकारच केलेस घरात आलीस म्हणजे. तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे ना म्हणून तू इथं आलीस. अमोक भाऊजींवर गोळी झाडलीस आणि वरून कांगावा करतेस वय. हे बघ, ह्यांचं आणि अमोक भाऊजींचं रक्ताचं नातं आहे. तू या घरात बाहेरून आली आहेस आणि ह्यांच्यावर आळ घेतेस वय. माझ्या नवऱ्याने तुझ्या भावाला डांबून ठेवलंय म्हणून ह्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतेस तू. थांब, तेच थांब. अहो बंदूक द्या. कशाला? द्या म्हणते ना. हे घे, मोठी सत्याची पुतळी बनवून नाचतेस ना. घे बंदूकनी घाल गोळी त्यांना आणि मला बी घाल. अमोक भाऊजींवर गोळी झाडलीस ना, आता आमचा बी दोघांचा विषय संपून टाक. अरे खोटं परत बोलू नकोस. मी नाही बोलत खोटं. आणि दरवेळेला ह्याच्या त्याच्यावर गोळी चालवणं यांचं काम आहे, माझं नाही. मी माझ्या भावाला संकेतला शोधण्यासाठी फार्म हाऊसवर गेले होते. तेव्हा तिकडे हे आले आणि यांनी माझ्यावर गोळी चालवली. आणि त्याच वेळेला अमोक तिकडे आला मला वाचवण्यासाठी. आणि तेव्हा ती गोळी अमोकला लागली. अहो पप्पा बघा की परत परत तेच बोलते. दादासाहेब, अहो असं काहीच नाहीये. एक तर अमोकवर गोळी झाडली हिने आणि आता तुमच्या समोर नाटक करते. हे सगळं तुम्हाला माझ्या विरोधात भडकवते. बस, एकदम बस. माझा अमोक तिकडे मृत्यूशी झुंज देतोय आणि तुम्ही समजे काय करताय? तुम्ही समजे आता एक शब्द बी बाहेर येता कामा नये. माझा अमुक बाळ शुद्धीवर येईल आणि मग कळेल काय खरं काय खोटं. तुझ्याकडे नंतर बघू आम्ही. वय तुझ्याकडे तर बघणारच आहे मी. माझ्या पोराचं जर का काही वेळ वाकडं झालं ना तर तुझा जीव घेईन मी. अगं का माझ्या पोराच्या जीवावर उठलीये तू? दरवेळेला तू तुझीच बाजू घेत आला आणि घरच्यांची भांडणं आला आणि तू त्याच्या जीवावर उठली. तो लवकरच बरा होणार आहे. आणि तो बरा झाल्यानंतर तोच सगळ्यांना सांगेल की खरं काय आहे ते.
जाऊन बसू का त्याच्या शेजारी? सरकार असं करता येत नाही. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यात डिस्टर्ब करता येत नाही आपल्याला. नाही हो, खरंच भीती वाटते हो. तुम्ही काळजी करणं सोडून द्या आधी. मी सांगतो ना तुम्हाला काय होणार नाही. तुम्ही आधी बसा बरं, इकडे शांतपणे बसा. हा बसा. असा हातपाय गाळून चालत असते वय. आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे की नाही? हा, अहो रडून रडून तोंड सुकलंय बघा तुमचं. सरकार द्या. तुम्हाला सांगते जाऊबाई, आपलं लेकरू खंबीर आहे बघा. वय माझं बी लेकरूच आहे ती. हो, लवकर बरं होईल तो बघ. असं नाराज नाही करायचं दोन्ही आयाला. नाही काही होऊन देणार, मी बी त्याला काही नाही होऊन देणार. आई काळूबाई, तुझं या देवघरातलं अस्तित्व तू माझ्याकडून पुन्हा उजळून घेतलंस. म्हणजेच तू या घरातल्या चांगल्या प्रवृत्तींचं रक्षण करण्यासाठी आलीस. जर का तू पुन्हा या घरात विराजमान झाली असशील तर तुला अमुकचं रक्षण करावंच लागेल. मी काही खूप मोठी भक्त नाहीये, पण जे काही चिमूटभर पुण्य माझ्या जवळ आहे ते खर्ची घाल आम्ही अमुकला वाचू. माझी भक्ती आणि तुझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तुला अमुकला वाचवावंच लागेल. काळूबाई, या दोघांची लगीन गाठ तूच बांधलीस. तुझं काहीतरी हे तू असणारच ना त्यामध्ये. आणि ही लगीन गाठ तुटू देणार नाहीस तू, ठाव आहे मला. आई काळूबाई, माझ्या नवऱ्याला घातपातानं मारलं गेलं. माझ्या पदरी मूल नाही, ह्यो अमोगच माझ्या मुलासारखा आहे. त्याला हिरावून घेऊ नकोस. आम्ही तिघी पण हे देवघर उघडण्याची आणि उजळ माथ्यानं तुझी पूजा करण्याच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघतोय. आणि तो दिवस या घरात फक्त आर्याच घेऊन येईल. आणि आर्या या घरात राहायला हवी असेल तर तिच्या साथीला अमोघ हवाच. वाचव ग त्याला. आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. भलं.